माध्यमांनी बातम्या लावल्यानंतर या ठिकाणी साफसफाई केली गेली। अतिशय कोंदट असं हे वातावरण आहे। या शाळेच्या भिंती तुम्हाला दाखवतो। ह्या शाळेच्या भिंती त्यांना ओल आलेला आहे। बाजूलाच एक विकासाचं काम चालू आहे आणि तिथलं सगळं पाणी या शाळेमध्ये शिरतं। ओल आलेल्या भिंती आहेत। गुरंढोरं आपण गोठ्यामध्ये बांधतो त्या ठिकाणी देखील स्वच्छता असते। मात्र या आपल्या देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या वातावरणात शिकावं लागतंय याचं हे भयान वास्तव आहे। अंबरनाथ पालिकेचं 700 कोटीचं बजेट आहे। मात्र या 700 कोटीच्या बजेटमध्ये शाळांसाठी पालिका काय खर्च करते आणि करत असेल तर तो खर्च जातो कुठे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो। हे सगळे विद्यार्थी आहेत 1ली ते 8वीचे विद्यार्थी। एकूण 8 वर्गखोल्या या शाळांमध्ये आहेत। 10 कोटी रुपये नवीन शाळेसाठी पालिकेनं तरतूद केलेली आहे। मात्र या शैक्षणिक वर्षामध्ये ती शाळा पूर्ण न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना अशा कोंदट वातावरणामध्ये शिकावं लागतं। बेटा तू आता ह्या शाळेत येते, चिखल आहे का शाळेमध्ये? हो, थोडं थोडं असतं, नाही नंतर नसतं। हां, आता पावसाळ्यामध्ये तुम्ही त्या चिखलातून येता रोज, मग त्रास होतो का? कपडे वगैरे खराब होतात तुमचे? तू काय सांगशील बेटा, चिखलातून आली का तू वर्गामध्ये? हां, आता चिखल आहे ना बाहेर, मग कपडे वगैरे घाण होतात? हो। चिखल आहे का? चिखल आहे बाहेर? हो। काय तुम्हाला मग कपडे वगैरे घाण होतात? हो। खेळायला वगैरे जागा आहे का? नाही आहे। तू काय सांगशील? चिखल वगैरे आहे शाळेत? हो। काय त्रास होतो मग चिखलामुळे? चिखलामुळे आम्हाला खेळायला नाही भेटत। हां येत्या वेळेस कपडे घाण होतात आमचे। हां अजून सर त्यांच्या गाड्या अडकतात चिखलांमध्ये। हां हां झालं। शाळेच्या तुमच्या भिंती ज्या आहेत त्या ओल्या झाल्यात, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शिकता? हो, शिकावंच तर लागेलच ना, कारण की आपलं शिकणं महत्त्वाचंच आहे। मोठं झाल्यावर शिकून तर मोठं होतात ना माणसं। आणि त्या वर्गात तर पूर्ण पाणी येत आहे आणि रोजचं तर मुलं साफच करतात। ओके, अच्छा तुम्हीच साफ करता सगळं ते घाण? पहिले यायचे पण आता नाही येते। अच्छा, त्यांना पण चिखलामुळे घाण वाटते। मग तुमच्या बेटा तुम्ही ज्या ठिकाणी बाथरूमला वगैरे जाता तिथे पण खूप घाण आहे ना? हो। हां, तिथे पाणी वगैरे साचलेलं असतं? हो। मग ते कोण साफ करतं? ते असं पाणी असतं ना सर। हां, तुम्ही साफ करता? शिकावं लागेल असं ही चिमुकली म्हणते। शिकावं तर लागेलच कोणत्याही परिस्थितीत। म्हणजे अतिशय सरकारला एक चपराक आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला शिकायचं आहे। मात्र अनेक कोट्यावधी रुपये ज्या शाळांवर खर्च केले जातात त्या शाळांची जर ही अशी अवस्था असेल तर हे पैसे कोणाच्या घशात जातात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ।